नमस्कार. आज आपण 2 महिने टिकणारं इडली प्रीमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात. तांदूळ आणि डाळ सोबतच 2 खास गोष्टी वापरून आज आपण हे प्रीमिक्स बनवतोय, ज्यामुळे इडली हलकी-फुलकी, स्पॉन्जी आणि आतून जाळीदार बनणार आहे. केरळची एक माझी मैत्रीण आहे, तिने मला ही रेसिपी सांगितली आणि आज ही तुमच्याशी शेअर करत आहे. आता हे प्रीमिक्स बनवण्यासाठी साहित्याचं जर योग्य प्रमाण घेतलं तर इडल्या अगदी परफेक्ट बनतात. एकदा जर हे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर पाहिजे त्यावेळी तांदूळ डाळ न भिजवता अगदी झटपट मस्त स्पॉन्जी इडली बनवून तयार होईल. टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट इडल्या बनवू शकता. चला तर मग रेसिपी पाहूया. तर त्यासाठी 2 कप इडली राईस घेतलेला आहे. इडली राईस नसेल तर 2 कप रेशनचे तांदूळ घ्यायचे. ज्या तांदळाचा भात चिकट होतो असे तांदूळ शक्यतो वापरायचे नाहीत. कोणत्याही एका छोट्या किंवा मोठ्या वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता. 2 कप इडली राईस घेतलेला आहे. त्याच कपने 1 कप अख्खे उडीद घेतलेले आहेत. हे नसेल तर उडदाची डाळ वापरू शकता. असे पांढरे अख्खे उडीद डीमार्टमध्ये सुद्धा मिळतात. त्यानंतर यामध्येच अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. त्यासोबतच 2 चमचे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा जास्त वापरायचा नाही, फक्त 2 चमचेच वापरलेला आहे. 1 छोटा चमचा मेथीचे दाणे यामध्येच घेतलेले आहेत. साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे. हे जे सगळे जिन्नस आहेत ते धुवून तुम्ही फॅन खाली सुकवून घेऊ शकता. त्यानंतर भाजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने ओल्या कापडाने पुसून घेऊ शकता. म्हणजे हे सगळं भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि याला लावलेली जी पावडर असते ना ती सुद्धा निघून जाते. हे उडीद किंवा उडदाची डाळ जर धुवून घेणार असाल तर जास्त ते चोळून धुवायचं नाही, त्यातलं स्टार्च निघून जातं. तर सगळ्या गोष्टी पुसून झालेल्या आहेत, पॅनमध्ये काढून घेतल्या. आता 5 ते 6 मिनिटे हलकासा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय. सगळं साहित्य धुवून सुकवून घेतलेलं असेल तर भाजण्यासाठी थोडासा जास्त वेळ द्यायचा, कारण त्यातलं सगळं मॉइश्चर निघून जायला हवं, तरच हे प्रीमिक्स जास्त दिवस टिकेल. तर हे पहा 5 ते 6 मिनिटे हे भाजून घेतले, एका ताटामध्ये काढून घेतलं. हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. थंड झाल्यानंतरच याची पावडर करायची. जास्त प्रमाणात जर करणार असाल तर गिरणीमध्ये दळायला सुद्धा देऊ शकता किंवा मिक्सरला सुद्धा हे सहजरित्या बारीक होतं. पूर्णपणे थंड झालं की थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. मिक्सर चालू बंद करत 3 ते 4 वेळा मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं. इडलीचं हे प्रीमिक्स आहे, त्यामुळे अगदी पिठासारखं बारीक नाही झालं तरी सुद्धा चालेल. तर हे पहा थोडंसं रवाळच हे मी वाटून घेतलेलं आहे. हवं तर चाळून सुद्धा घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी सुद्धा चालेल. उडीद किंवा उडदाच्या डाळीमध्ये जो चिकटपणा असतो, जे स्टार्च असतं ना, त्यामुळे इडल्या जाळीदार आणि स्पॉन्जी व्हायला खूप मदत होते. त्यामुळेच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर डाळ धुवून घेणार असाल तर जास्त चोळून घ्यायची नाही. तर हे पहा सगळं मिक्सरला वाटून झालेलं आहे आणि 15 ते 20 मिनिटात हे प्रीमिक्स बनवून तयार झालं. एखाद्या स्वच्छ कोरड्या बरणीमध्ये 2 महिन्यांसाठी स्टोअर करून ठेवू शकता. आता पाहिजे त्यावेळी डाळ तांदूळ न भिजवता कधीही इडल्या बनवू शकता. चला तर मग हे प्रीमिक्स वापरून इडल्या सुद्धा बनवून घेऊयात. एका भांड्यामध्ये 6 ते 7 मोठे चमचे हे प्रीमिक्स घेतले. यापासून 15 ते 16 इडल्या बनवून तयार होतील. हे प्रीमिक्स फ्रीजच्या बाहेर सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता. तर हे पहा यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं एक बॅटर बनवून घ्यायचं. इडलीसाठी हे बॅटर आहे, त्यामुळे जास्त सैलसर बनवायचं नाही, थोडंसं दाटसरच ठेवायचं. थोडं थोडं पाणी घालतच हलवून घ्यायचं, म्हणजे अजिबात गाठी होत नाहीत. अगदी स्मूथ असं हे बॅटर तयार होतं. तर हे पहा साधारण अशा कन्सिस्टन्सीचं हे बॅटर करून घेतलं. आता हे बॅटर रात्रभर तुम्हाला फर्मेंट करायचं नसेल तर यामध्ये अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचा, हलवून घ्यायचं आणि लगेचच याच्या इडल्या बनवू शकता. मी हे एक रात्रभर फर्मेंट करून घेतलेलं आहे. थंडीच्या दिवसात जर हे तुम्हाला फर्मेंट करायचं असेल तर आदल्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6च्या दरम्यान हे असं भिजवून ठेवायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 9च्या दरम्यान हे चांगलं फर्मेंट होतं. तर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त हे फर्मेंट झालेलं आहे. डाळ तांदूळ न भिजवता एका रात्रीमध्येच हे बॅटर फ्लफी झालेलं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं. डाळ तांदूळ न भिजवता फक्त बॅटर आपण फर्मेंट करून घेतलंय, त्यामुळे हे बॅटर आणखी जाळीदार होण्यासाठी काय करायचं, 5 मिनिटे असं चांगलं फेटून घ्यायचं. त्यामुळे लगेचच हे बॅटर आणखी फ्लफी होतं, यामध्ये जाळी तयार होते. आता हे बॅटर इडली पात्रामध्ये काढून घेऊयात. तर इडली प्लेट्सना थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. हे बॅटर लगेचच यामध्ये काढून घेतलं. आपण हे चांगलं फेटून घेतलेलं आहे, त्यामुळे लगेचच याला उष्णता मिळणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फेटून घेतल्यानंतर लगेचच इडलीच्या प्लेट्समध्ये काढून घ्यायचं आणि लगेचच हे शिजायला ठेवायचं. तर इडलीच्या भांड्यामध्ये पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. यामध्ये या प्लेट्स ठेवून दिल्या. मीडियम फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटे शिजवून घेऊयात. 12 मिनिटे झालेले आहेत. थोडंसं भांडं आता थंड झालेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. झाकण काढून घेऊयात आणि हे पहा मस्त जाळीदार इडली बनवून तयार झालेली आहे.
याचं प्रीमिक्स बनवताना 2 चमचे साबुदाणा आपण वापरलेला होता, त्यामुळे इडली सुद्धा पांढरी शुभ्र दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे इडल्या जास्त कोरड्या कोरड्या वाटत नाहीत. हे पहा, मस्त जाळीदार इडली बनवून तयार झालेली आहे. आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा तरी आपण इडली बनवतोच. प्रत्येक वेळी डाळ तांदूळ भिजवून घेऊन त्याचं बॅटर करायला एवढा वेळ मिळत नाही. पण हे प्रीमिक्स जर एकदाच करून ठेवलं तर डाळ तांदूळ भिजत ठेवायची सुद्धा गरज लागत नाही. फक्त या प्रीमिक्सचं बॅटर थंडीमध्ये 13 ते 14 तास फर्मेंट करून घ्यावं लागेल. आणि जरी तुम्हाला कधीतरी झटपट इडल्या बनवायच्या असतील तर या बॅटरमध्येच इनो फ्रूट सॉल्ट घालायचा, मीठ घालायचं आणि लगेचच इडल्या बनवायच्या. मस्त पांढऱ्या शुभ्र आतून जाळीदार इडल्या बनवून तयार होतात. आता या प्रीमिक्सपासून फक्त इडलीच बनत नाही तर डोसासुद्धा बनेल, आंबोळी बनेल आणि आप्पे सुद्धा बनतील. यातलं मुलांना जे आवडतं ते या प्रीमिक्सपासून अगदी सहजपणे बनवू शकता. हे प्रीमिक्स यापेक्षा जास्त प्रमाणात जरी बनवणार असाल तरी सुद्धा मिक्सरला लावून घेऊ शकता. अख्खे उडीद सुद्धा मिक्सरला व्यवस्थित बारीक होतात. उडदाची डाळ वापरणार असाल तर ती तर लगेचच मिक्सरला बारीक होते. त्यामुळे 2 महिने टिकणारं हे प्रीमिक्स घरच्या घरी एकदा नक्की करून पहा. हे पहा, मस्त जाळीदार इडल्या बनवून तयार झाल्या. खोबऱ्याची चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा सांबर सोबत अतिशय चवीला छान लागतात. सांबर प्रीमिक्स कसं बनवायचं त्याची सुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे, ती सुद्धा नक्की पहा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.